नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार. तर मग हे कोणकोणते निर्णय असणार आहेत याचबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर. शेतकरी मित्रांनो, आता नुकतंच आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 60 ते 70 लाखांपेक्षाही जास्त हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे अतिवृष्टीमुळे. आता हे जेवढं क्षेत्र बाधित झालेलं आहे या क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणार का? मिळणार तर ती किती मिळणार? त्याचबरोबर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ओला दुष्काळ जाहीर करणार का? अनेक प्रश्नांना उधाण आलेलं आहे आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या साठीचे महत्त्वाचे जे निर्णय घेतले जाणार आहेत त्याचबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता नुकतंच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कालच घोषणा केली आहे की 2 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय हे घेतले जाणार आहे. मग मित्रांनो, आता काय आहे याबद्दलची माहिती, तर 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एक मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे, यामध्ये ओला दुष्काळ असेल, यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, यामध्ये शेतकरी बांधवांना हेक्टरी अनुदान असेल. आपण जर पाहिलं सोयाबीन, मूग, उडीद सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे, कपाशी, आणि या सर्व पिकांसाठी आता अनुदान दिलं तर ते किती देण्यात येईल, ही संपूर्ण अपडेट जी आहे तर किंवा या संपूर्ण गोष्टींचा जो आढावा आहे तो या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे ही जी मंत्रिमंडळ बैठक 7 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे, तर या बैठकीदरम्यानच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचंही आगमन आता महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे. आपण जर पाहिलं तर ज्या ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या भागांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, याचबरोबर त्या त्या भागातील आमदार, खासदार हे सर्वजण पाहणी करत आहेत. परंतु मित्रांनो, यांनी फक्त पाहणीच केलेली आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांचा रोष जो आहे तर तो रोष हा सरकारवरती वाढतच चालताना आपल्याला पाहायला भेटतोय. तर मित्रांनो, हा जो रोष वाढला आहे याचं कारण एकमेव एकच आहे की हे जे नेते कंपनी आहे हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी करत आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकरी बांधवांना कुठलीही मदत ही जाहीर होत नाहीये. आणि याचमुळे शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज एक बाईट दिलेली आहे आणि यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की येत्या 2 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय हे आम्ही घेणार आहोत. तर मग मित्रांनो, आता नरेंद्रजी मोदी साहेब येणार असल्यामुळे आता राज्य सरकारने जो काही आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या भागामध्ये किती नुकसान झालेलं आहे, या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेऊन या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो आढावा सादर केला जाईल आणि यानुसार कोणत्या भागाला किती मदत द्यायची हेही या बैठकीमध्ये नक्की ठरवणार आहेत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आता राज्य सरकारला निधीची पूर्तता केली जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे. कारण नुकतंच देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांची भेट झाली होती आणि या भेटीदरम्यान फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठीचेच निर्णय त्यामध्ये बोलले गेले किंवा त्यामध्ये विचार केला गेला अशी माहिती समोर येत आहे. लवकरच हिवाळी अधिवेशन येत आहे. या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे नक्की आहे, परंतु त्या अगोदर शेतकरी बांधवांना आज गरज आहे ती म्हणजे अनुदानाची, नुकसान भरपाईची. मग खरोखर आता अनुदान शेतकरी बांधवांना दिलं जाईल का? तर मित्रांनो, शेतकरी बांधवांना जे काही आता सरकारच्या माध्यमातून NDRF आणि HDRFच्या निकषांनुसार जे काही अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे ते आहे फक्त आणि फक्त 8,500 रुपये प्रति हेक्टर. आता या 8,500 रुपये प्रति हेक्टरमध्ये शेतकरी बांधवांचं खरोखर नुकसान भरून निघणार आहे का, हाही प्रश्न आम्हाला पडतोय. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 8,500 रुपयामध्ये काहीही होत नाही. आज शेतकरी बांधवांचं बियाण्यांचा खर्च असेल, औषधांचा असेल, रासायनिक खते असतील, त्यानंतर फवारणी असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जर मजुरीचा विचार केला तर या 8,500 रुपयामध्ये काहीच होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांचा एकच निर्णय आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं जावं. आणि याच निर्णयावरती आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब विचार करतील किंवा त्यावरती निर्णय घेतील असंही सांगण्यात येत आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर हेक्टरी 50,000 रुपये अनुदान जर दिलं तरीही शेतकरी बांधवांचं नुकसान भरून निघणार नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांचं जे काही नुकसान झालेलं आहे लाखोच्या संख्येमध्ये झालेलं आहे
आज आपण जर पाहिलं शेती खरडून गेलेली आहे, पिके उद्ध्वस्त झालेले आहे. आज काही शेतकरी बांधवांना आपलं क्षेत्र कुठं होतं, आपली शेती कुठं होती हे सुद्धा सांगणं मुश्किल झालेलं आहे. त्याला नकाशा बघावा लागतोय आणि त्या नकाशावरून हे समजावं लागतं की या ठिकाणी माझं क्षेत्र होतं किंवा या ठिकाणी माझी जमीन होती. एवढी भयानक बिकट परिस्थिती आज मराठवाडा विदर्भातील शेतकरी बांधवांवरती आलेली आहे. आणि असं असताना तुम्ही जे 8,500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे, त्या 8,500 रुपयाचं घेऊन तो शेतकरी करणार काय, हा मोठा प्रश्न त्या शेतकरी बांधवांवरती येऊन पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला जे अनुदान मिळणार आहे ते हेक्टरी 50,000 रुपये दिलं जावं. आणि हा जो शेतकरी बांधवांचा आक्रोश आहे, हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. कारण शेतकरी असतील, शेतकरी संघटना असतील, त्यानंतर विरोधक असतील, विरोधी पक्षनेते असतील, या सर्वांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी आवाज उठवलेला आहे. आपण सोशल मीडियावरती पाहतच आहोत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आता समजा मंगेश साबळे जे आहे तेही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. अशा अनेक भागांमध्ये मराठवाडा विदर्भामध्ये अनेक आंदोलने केले जात आहेत. ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी. मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर होणार का, हाही प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकतंच असं घोषित केलं की ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही, परंतु जी काही ओला दुष्काळ पडल्यानंतर ज्या काही सवलती शेतकरी बांधवांना मिळत असतात त्या सर्व सवलती देण्याचा आम्ही प्रयत्न करू. मग आता यामध्ये कोणकोणत्या सवलती असतात? ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर भरपूर अशा सवलती असतात ज्या की शेतकरी बांधवांच्या फायद्याच्या असतात. तर यामध्ये वाढीव स्वरूपाची मदत देऊ असंही आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना दिलेलं आहे. मग आता वाढीव अनुदान हे सरकार किती देतं हे आता आपल्याला येणाऱ्या काळावरती सोडावं लागणार आहे की देवेंद्र फडणवीस साहेब किंवा हे राज्य सरकार शेतकरी बांधवांना वाढीव रक्कम किती देत आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तर नक्कीच समजणार आहे. परंतु शेतकरी बांधवांचा आक्रोश पाहता, शेतकरी बांधवांचं जी काही मानसिकता आहे आजची, ही पाहता शेतकरी बांधवांना लवकरात लवकर ही अनुदान दिलं जाईल असंच कुठेतरी वाटतंय. आणि महत्त्वाचा विषय शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर या सरकारला जिंकायच्या असतील किंवा या निवडणुकांवरती जर त्यांना वर्चस्व गाजवायचं असेल तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी, शेतकरी बांधवांना अनुदान, शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम ही वेळेत दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाहीये. कारण आज संपूर्ण शेतकरी बांधव हा जागा झालेला आहे. या अगोदर जी निवडणूक पार पडली तर या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना वेगवेगळे आश्वासने देण्यात आले, शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळे आश्वासने देण्यात आले की नमोच्या निधीमध्ये आम्ही वाढ करू, आम्ही जे काही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून PM चा हप्ता तुम्हाला भेटतोय त्याच पद्धतीने आम्ही नमोचा हप्ता वेळेवरती देऊ आणि महत्त्वाचं म्हणजे त्या रकमेमध्ये वाढ करू. अशा अनेक शेतकऱ्यांना लालूचे दाखवण्यात आले, शेतकऱ्यांना आश्वासने देण्यात आली, सातबारा कोरा करू, त्यानंतर पिकांना हमी भाव देऊ असे अनेक आश्वासने देण्यात आले आणि त्याचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये झालेला आहे. परंतु आज शेतकरी बांधवांचेही डोळे उघडलेले आहेत की आज सरकार आपल्याबरोबर कसं वागतं हे शेतकरी बांधवांनाही समजलेलं आहे. त्यामुळे जर या भाजप सरकारला निवडणुका जर आपल्या वर्चस्वात आणायचे असतील तर शेतकरी बांधवांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण कराव्याच लागणार आहे. सर्व मागण्या ज्या आहेत, ज्या की बिलकुल खरोखर मागण्या ज्या आहेत त्या अगदी बरोबर आहे, त्या सर्व मागण्या सरकारला मानाव्याच लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.